यवतमाळ जिल्ह्यात लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा घाटंजी पोलिसांनी पर्दाफाश केलाय। लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवत युवकांना जाळ्यात ओढणाऱ्या टोळीवर घाटंजी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नवरी, तिची आई, भाऊ आणि 2 साथीदारांना अटक करण्यात आले असून ही टोळी स्वतःला विवाह जुळवून देणार असल्याचे सांगून मुलांच्या कुटुंबाशी संपर्क साधत होती। मुलीच्या घरी पाहणीचा कार्यक्रम ठेवला जात होता, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगून लग्नाचा सर्व खर्च नवऱ्या मुलाकडून करून घेतला जात होता। याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील अविनाश चांगदेव कवडे याला त्यांनी गंडा घातला। लग्नाच्या तयारीच्या नावाखाली त्याच्याकडून तब्बल 2 लाख रुपये उकळण्यात आले। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अविनाश यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तात्काळ कारवाई करत 5ही आरोपींना अटक केली। या टोळीने इतर ठिकाणीही अशाच प्रकारे फसवणूक केली आहे का याचा सखोल तपास सध्या पोलीस करीत आहेत।